मी आज तुम्हाला ही भाजी दाखवत आहे ती आहे ट्रॅपियोका किंवा साऊथला ह्याला कप्पा म्हणतात. तर ही रताळ्यासारखी दिसणारी कंदमुळाची भाजी आहे. ह्याच्यापासूनच आपला उपवासाचा साबुदाणा बनवतात. साऊथला फिरत असताना आम्हाला ही भाजी एकदा खायला मिळाली, म्हणून मी ह्याची पद्धत पण विचारून घेतली आणि मला रस्त्यात जाताना ही कंद पण मिळाली. पद्धतीने ह्याची सालं काढून घ्यायची आणि आतमध्ये जो गुलाबी भाग असतो तोही काढून घ्यायचा. पण येताना ही बारीक केळी आणलेली ती आता खराब झाली आहेत. कंद बरेच दिवस टिकतात, आणून ठेवली ना तर खराब होत नाहीत. असे तुकडे करून घ्यायचे आणि हा मधला भाग असतो ना तो जरा निब्बर असतो, तो काढून घ्यायचा आणि मग बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या. बघताना वाटतं की ही रताळीच आहेत, पण ही रताळी नाही आहे. आमच्या प्रवासात आम्ही प्रथम कांचीपुरमला कामाख्या देवीचं मंदिर पाहिलं. नंतर पुढे तंजावरला मोठं प्राचीन शंकराचं मंदिर पाहिलं, खूप सुंदर आहे ते. आणि मग पुढे आम्ही रामेश्वरमचं मंदिर आणि धनुष्यकोडी केलं आणि मदुराईला मीनाक्षी देवीचं मंदिर हे पाहिलं. असा सुंदर प्रवास झाला आमचा. ह्या चिरलेल्या फोडी मग स्वच्छ धुवून त्यात तिखट, मीठ, हळद घालायचं आणि मग नंतर मऊसूत असं शिजवून घ्यायचं. आता भाजीसाठी 2 कांदे मी बारीक कापून घेत आहे. 15 ते 20 मिनिटात हे कंद मऊसूत असं शिजून निघतं. असं सुरी घातल्यावर पटकन ते कापलं गेलं पाहिजे. भाजीसाठी तिथं खोबरेल तेल वापरतात, पण मी आपलं इथं गोडं तेलच वापरलं आहे. त्यात मोहरी टाकायची, चांगली तडतडून द्यायची आणि मी अद्रक, लसूण, मिरच्या, कढीपत्ता आणि कांदे असं घेतलेलं आहे. प्रथम अद्रक लसूण घालून चांगले परतून घ्यायचे आणि मग त्यात कढीपत्ता आणि मिरच्या आणि मग कांदा असं घालून परतून घ्यायचं. मी प्रवासाला गेल्यामुळे माझा फ्रीज बंद होता, त्यामुळे मिरच्या आणि कढीपत्ता वाळलेला आहे. मी बाहेरच ठेवलेला मिरच्या आणि कढीपत्ता. कांदा जरा ट्रान्सपरंट झाला परतल्यानंतर त्यावर हे आपण चिरलेले कंद घालूया आणि चांगलं परतून घेऊया. मग थोडंसं मीठ घालून त्याला एक चांगली वाफ देऊया. मी बघू शकता आता ही भाजी मस्त तयार आहे. यात काही विशेष सामग्री घालायची गरज नाही आहे. ही भाजी नुसत्या मोकळ्या सळसळीत भाताबरोबरही छान लागते. अगदीच तुम्हाला तसं नाही आवडलं तर भात, आमटी आणि मग तोंडी लावायलाही भाजी घेऊ शकता. तोंडाची एकदम छान चव बदलून जाते. या कंदांना मूळची चव खूप छान असते, त्यामुळे याला काही घालायची गरज नाही. एकदम रुचकर भाजी, सुंदर